श्री छत्रपति शिवाजी महाराज शेतकरी समिति विसापुर तहसील बल्लारपुर की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर धरना आंदोलन किया गया। तो चलिए देखते हैं आंदोलनकारियों ने कौन सी मुख्य मांगों को लेकर यह धरना आंदोलन किया। विसापुर नांदगांव खेत खलियान के 802 हेक्टेयर खेत जमीन का योग्य मुआवजा मिलने के लिए सनफ्लैग आयरन एंड स्टील कोल कंपनी के विरोध में धरना आंदोलन करने के लिए सभी गांववासी और किसान छत्रपति शिवाजी महाराज चौक विसापुर में एकजुट हुए, जहां अपनी न्याय मांग को लेकर धरना आंदोलन किया। इस आंदोलन में आंदोलनकारी बड़ी संख्या में शामिल हुए थे। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के संदर्भ में प्रीतम पाटणकर ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। आज इथे कलेक्टर ऑफिस समोर आपण विसापूर आणि नांदगाव मधील संपूर्ण शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन ठरवले आहे। कारण की जे सनफ्लॅग आयरन कोल लिमिटेड कंपनी आहे तिला केंद्र सरकारने 802 हेक्टरचा आवंटन खजानाकरिता कोळसा खाणकरिता दिले आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर आमच्या विसापूर गावला जनसुनावणी झाल्या, ते पण त्या कंपनीच्या विरोधात होत्या। त्यानंतर मासिक मीटिंग झाल्या ग्रामपंचायत, ते पण त्यांच्या विरोधात होता। एवढं सगळं डॉक्युमेंटली आमच्या कंपनीच्या विरुद्ध असताना सुद्धा हे सनफ्लॅग कंपनी आपल्या मुजराईनं तिथे वॉल कंपाऊंडचं काम सुरू करत आहे। तसेच तिथे झालेला रजिस्टर आहे बेकायदेशीरपणा झालेला रजिस्टर आहे आणि त्यातला जो व्यवहार झाला आहे तो पण बेकायदेशीर आहे। कलेक्टर साहेबांकडे आमच्या मीटिंगा वारंवार झाल्या सुद्धा, परंतु याच्यावर काही तोडगा निघाला नाही। म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करण्याचे ते ठरवले व करत आहे। तरच आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आणखी आम्ही उपोषणाचे विचार सुद्धा करेल। धन्यवाद। तो वहीं बंडू गिरटकर ने भी अपनी संतप्त प्रतिक्रिया देते हुए इस आंदोलन के दौरान क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। आज दिनांक 10/12/2025 रोजी आम्ही जो ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे, या मोर्चामध्ये विसापूर आणि नांदगाव येथील सर्व शेतकरी उपस्थित झालेले आहे। आमच्या परिसरामध्ये सनफ्लॅग आयरन स्टील कंपनीने जो 802 हेक्टर शेत जमीन ही भारत सरकारच्या कोल डिपार्टमेंट कडून आवंटित करण्यात आलेली आहे। पण त्यांनी त्या कंपनीने आज तागायत आम्ही बऱ्याचदा त्यांना विनंत्या केल्या, माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर बैठका झाल्या, परंतु आमच्या संपूर्ण जमिनीचा योग्य मोबदला देण्यास ते तयार नसल्यामुळे आणि कोणत्याही सुविधा देण्यास नकार दिल्यामुळे आज आमच्या दोन्ही गावच्या शेतातील शेतकऱ्यांच्या सर्व बाजूंनी विचार करून आम्ही आज हा मोर्चा आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा याकरिता त्या कंपनीचा धिक्कार नोंदवून आज इसे आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। वहीं नरेंद्र आमने ने इस आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। नरेंद्र आमने, युवा शेतकरी, आज आम्ही इथे जे मोर्चा काढला कलेक्टर ऑफिस मध्ये, आज आमची जे जमीन 802 हेक्टर आवंटित केलेली आहे त्याच्यापैकी जवळपास 30-35 हेक्टर सनफ्लॅग कंपनीने जमीन घेतली। पण ती जमीन जे घेतली आणि ते जमीन घेऊन आज ते त्या जमिनीला वॉल कंपाऊंड करत आहे। पण आमचा त्या वॉल कंपाऊंडला विरोध आहे। यासाठी विरोध आहे का आमचं असं म्हणणं आहे की जे जमीन तुम्ही घेतली आहे तेवढी जमीन न घेता घ्यायची असेल तर पूर्ण जमीन घ्या, अन्यथा आम्ही तुमचं ते वॉल कंपाऊंड होऊ देणार नाही। हे आम्ही सर्व तरुण शेतकऱ्यांनी ठरवले आहे। आज आम्ही आमचे वडील शेती करत असताना आज आम्ही शेती करायला लागलो, आज आम्ही नवीन पिके घ्यायला लागलो। आज आम्ही जे अख्ख्या महाराष्ट्रात जे केळीचं पीक जळगाव मध्ये होते ते पीक आज आम्ही आमच्या गावामध्ये घेतलं। तसंच जे मक्का सारखं पीक अलिप्त झालं, ज्वारी सारखं अलिप्त झालेलं पीक आज आम्ही आमच्या गावामध्ये घेतो। आणि जेव्हा आम्ही आता घेत असताना हे सनफ्लॅग कंपनी जर अंडरग्राउंड करत असेल तर आमच्या जमिनीतलं पाणी खतम होणार आहे आणि जमिनीतलं पाणी खतम झालं तर आम्ही जे तरुण शेतकरी आहोत, आम्ही या तरुण शेतकरी ज्या पिकातून आम्ही आमचं जेवणाचं साधन करणार आहोत ते साधन आमचं आज खतम होणार आहे। त्यासाठी आम्ही असं म्हणतो की तुम्हाला जमीन जर घ्यायची असेल तर पूर्ण घ्या, अन्यथा आम्ही जोपर्यंत संघर्ष करील, जोपर्यंत तुम्ही आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संघर्ष करेल। तो वहीं शारदा डाहुले ने भी इस आंदोलन के संदर्भ में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सनफ्लॅग कंपनी ही जी केंद्र सरकारने 802 हेक्टर या कंपनीला जमीन निर्धारित केलेली आहे, परंतु या जमिनीने फक्त 25 एकर जमीन ही विकत घेतलेली आहे। बाकी उरलेली जमीन आहे जी आज सुपीक आहे ती काही वर्षांनंतर या कंपनीमुळे प्रदूषित होईल, नापिकी होईल, जमीन असून नसल्यासारखी होणार आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या मुखाजवळ आलेला घास हा हिरावून घेतल्यासारखा होईल। जमिनीचा पोत सुधारण्यापेक्षा हा
निकामी होणार. त्यामुळे समोर शेतकरी हा उपाशी राहणार आमच्या गावचा. त्यासाठी जर घ्यायची असेल तर या कंपनीने 802 हेक्टर जमीन ही पूर्ण निर्धारित करावी किंवा ही कंपनी आम्ही होऊ देणार नाही. या कंपनीला आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. हा सर्व आमच्या गाव लोकांचा निर्धार आहे. CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।